भव्य लाल महाल एक ऐतिहासिक साक्षीदार आणि त्याच्या भिंतीमध्ये दडलेली एक महान कथा। इथेच एक छोटा मुलगा मोठा होत होता, जो पुढे जाऊन संपूर्ण स्वराज्याचा निर्माता ठरला। हा मुलगा कोण होता आणि लाल महालाचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी का कोरलं गेलं? नमस्कार, मी मंजुषा आणि तुम्ही पाहताय केपीज क्रिएशन्स। पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेला लाल महाल शौर्य, पराक्रम आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे। इसवी सन 1630 शहाजीराजे भोसले यांनी राजमाता जिजाबाई आणि युवा शिवाजी महाराजांसाठी हा भव्य लाल महाल उभारला। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा महाल का बांधला गेला? इथे कोणते ऐतिहासिक प्रसंग घडले आणि आजही तो मराठ्यांच्या इतिहासात इतका महत्त्वाचा का मानला जातो? सतराव्या शतकात पुणे हे मोठे शहर नव्हते, तो एक ओसाड प्रदेश होता। शहाजीराजे भोसले यांनी हे ठिकाण मराठ्यांसाठी एक बळकट केंद्र बनवायचे ठरले। त्यामुळेच त्यांनी पुण्यात लाल महालाची उभारणी केली। याच लाल महालात बालपणी शिवाजी महाराज तलवारबाजी शिकले, रणनीती आखल्या आणि भविष्यातील स्वराज्याचे स्वप्न रंगवले। लाल महाल हे शिवाजी महाराजांचे केवळ निवासस्थान नव्हते, तर ते त्यांच्या स्वराज्य स्वप्नाची पहिली पायरी होती। जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारताच्या कथांमधून धर्म, नीती आणि राज्यकारभाराचे धडे दिले। तलवारबाजी, युद्धनीती आणि स्वराज्य स्थापनेचा संकल्प याच महालात आकार घेत होता। लाल महालातील सर्वात थरारक घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी मुघल सरदार शाहिस्तेखानावर केलेला हल्ला। इसवी सन 1663 मुघल सरदार शाहिस्तेखानाने पुणे जिंकून लाल महालात तळ ठोकला। पण त्याला काय माहिती की शिवराय रात्रीच्या अंधारात महालात प्रवेश करून त्याला धडा शिकवतील। दुर्दैवाने अनेक युद्धांमुळे लाल महाल नष्ट झाला, पण पुणे महानगरपालिकेने 1984 या ऐतिहासिक स्थळाची पुनर्बांधणी केली। आजच्या लाल महालात आपण शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर चित्रे, जिजाबाईंची भव्य प्रतिमा आणि ऐतिहासिक वस्त्रसंग्रह पाहू शकतो। पुण्याला भेट दिली आणि लाल महाल पाहिला नाही तर तुमचा इतिहास प्रवास अपूर्ण आहे। ही केवळ वास्तू नाही तर संपूर्ण मराठी साम्राज्याचा साक्षीदार आहे। इथे उभे राहिल्यावर तुमचं मन भूतकाळात जाईल। शिवरायांच्या घोड्यांच्या टापा, तलवारीची चमक आणि हर हर महादेवच्या घोषणा तुम्हाला ऐकू येतील।
लाल महाल एक इमारत नाही तर स्वराज्य स्थापनेची प्रथम साक्ष आहे. हे स्मारक आहे त्यागाचं, शौर्याचं आणि मातृभूमीवरील अपार प्रेमाचं. जेव्हा तुम्ही लाल महालला भेट द्याल तेव्हा डोळे मिटा आणि त्या भिंतीशी संवाद साधा. शिवरायांचा इतिहास इथे अजूनही जिवंत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि लाल महालमधील सगळ्यात रोमांचक घटना तुमच्या मते कोणती आहे ती कमेंटमध्ये नमूद करा. धन्यवाद.